नमस्कार, मी संदीप करमरकर. मी आज तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की लग्न जुळवताना तुम्ही जो मुहूर्त काढता तो तुम्ही पंचांगानुसार सांगता आणि पंचांगामध्ये लिहिलेलं असतं की पुण्यामध्ये 12:18 मुहूर्त आहे किंवा हैदराबादमध्ये 12:25 मुहूर्त आहे किंवा मुंबईमध्ये 12:16 मुहूर्त आहे, असं पंचांगामध्ये लिहिलेलं असतं. आणि तुम्ही त्यांना सांगता की या तारखेला तुम्ही मॅरेज करायला काही हरकत नाही किंवा यावेळेस तुम्ही मॅरेज करू शकता, असा मुहूर्त तुम्ही काढून देता. परंतु जर एखादा म्हणला व्यक्ती की मुलाचं किंवा मुलीचं जे लग्न आहे ते मला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या तारखा काढून द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जर काय केलं की समजा आपण मकर आणि कुंभ लग्न जे असतं, ज्यावेळेस ह्याच्यामध्ये आपण जेव्हा पत्रिका काढतो त्याच्यामध्ये जेव्हा मकर आणि कुंभ लग्न असतं म्हणजे ती वेळ मकर कुंभाची जनरली एक लग्न 2 तास असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की साधारणतः या 3 महिन्यामध्ये जर त्याने विचारलं आहे तर मकर आणि कुंभ लग्न हे साधारणतः दुपारी 11:30 नंतर ते 2 वाजेपर्यंत कुठे आहे का ते बघा आणि त्यांना सकाळचा मुहूर्त द्या. ज्या लोकांना गोरज मुहूर्त पाहिजे असेल त्यांनी संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत जर तुम्हाला त्याच्यामध्ये मकर कुंभ लग्न जर दिसलं तर ते मुहूर्त काढून घ्या. कारण मकर कुंभ लग्नाला ज्यांची मॅरेज झालेली आहे ती खूप स्थिर आहेत आणि बरेच वर्ष टिकणारी आहे. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता म्हणजे पत्रिकांचं, तेव्हा तुम्ही काय करा की ते जोडपं बरेच वर्ष सुखी असेल तर त्यांना तुम्ही एक अंदाज विचारा तुमचं लग्न कधी झालं, कुठल्या दिवशी झालं आणि तो साधारणतः तुम्हाला दिवस आठवतोय का, तुम्हाला त्याची वेळ आठवते का की किती मुहूर्त कसा होता, केव्हा होता, की 11 ते 12 होता, 11:30-12 तुमचं लग्न झालं का संध्याकाळचं झालं. मग त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर मकर कुंभ लग्न असेल त्यावेळेस तर त्याच्यामध्ये पत्रिकेमध्ये पॉसिबिलिटी लॉंग टर्म खेचण्याची जास्त असते. हा तुम्हाला उपयोग कुठे होईल की जेव्हा एखादी डिवोर्सची केस होणार आहे नाही होणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा क्लू मिळू शकेल की मकर कुंभ लग्न असल्यामुळे कदाचित मुलगी किंवा मुलगा विचार बदलेल घटस्फोट होण्याच्या दृष्टिकोनातून, पण हा क्लू राहील. आता या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा असतात. माझं म्हणण्याप्रमाणे एखादी एखाद्या गोष्टीला अपवाद राहू शकते, परंतु हा तुम्हाला ज्योतिष शिकताना चांगला क्लू भेटेल आणि मग तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊन तुम्ही साधारणतः मुहूर्त काढून देऊ शकता. आपण माझा व्हिडिओ बघता, धन्यवाद.